नमस्कार, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक नाश्त्याचा पदार्थ दाखवणार आहे। रोज पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा येतो, तर आज मी बनवणार आहे मक्याच्या दाण्याचे आप्पे। त्यासाठी काय काय साहित्य लागते मी आता ते तुम्हाला दाखवणार आहे। 2.5 वाट्या मक्याचे दाणे, 1 वाटी रवा, 7-8 मिरच्या, 1 इंच आलं, 2-3 लसूण पाकळ्या, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 गाजर बारीक किसून घेतलेला, 1 वाटी दही, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला, पाव चमचा बेकिंग सोडा, थोडेसे पुदिन्याचे पानं आणि चवीनुसार मीठ। आता आपण कृती करायला सुरुवात करू। सर्वप्रथम मक्याचे दाणे आपण बारीक करून घेऊया। मक्याचे दाणे मिक्सर मध्ये बारीक करून झालेले आहेत। मक्याचे दाणे हे जाडसरच बारीक करायचे आणि आता आपण सगळी सामग्री त्यात मिक्स करूया। हे मी बारीक केलेली लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट, दही हे मी फेटून घेतलेला आहे। 2 ते 3 चमचे दही टाकायचं। चवीनुसार मीठ टाकायचं। बेकिंग सोडा, छान मिक्स करायचंय बॅटर। आता या विस्फोटमध्ये असं एकसारखं फेटायचं। हे आपण आता फेटून घेतलेलं आहे। यात बेकिंग सोडा टाकलेला असल्यामुळे आपण 10-15 मिनिटं याला रेस्ट साठी ठेवूया। आपण आता ओल्या नारळाची चटणी करायला सुरुवात करूया।
ही आपली चटणी तयार झालेली आहे। ही आपण आता काढून घेऊया वाटी। या चटणीला आपण मोहरीचा तडका देऊया। चला आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करू। सर्वप्रथम मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, तर त्याला तेल लावून घेऊया। सुरुवातीला आप्पे भाजूनच टाकायचे। आप्पे आता आपण उलटवून घेऊया। ही आप्प्याची रेसिपी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका।